नमस्कार बहिणींनो, आपण आज पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या 4 आणि 5 जानेवारी 2026च्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून पॉईंट वाईज बघून घेऊयात. ओके, पहिली अपडेट आहे योजनेची स्थिरता व समर्थन. फडणवीसांची मोठी घोषणा म्हणजेच की 5 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये असे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना यापुढे कायम असेल, म्हणजेच की ती बंद होणार नाही, ती आता चालूच राहणार. सरकार कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करणार नाही. ओके, त्यामुळे कुठल्याही खोट्या बातम्यांवर लक्ष देऊ नका. ओके, त्यांनी प्रशासनाच्या विकास आणि महिला कल्याणाबद्दल भर देताना हे स्पष्ट केले की ही योजना आता चालू ठेवण्याचे त्यांनी वचन दिलेले आहे. ओके, हा पहिला अपडेट आहे. म्हणजेच की महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही. ते म्हणाले जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार. म्हणजेच की थोडक्यात योजना स्थगित नाही होणार कधीच, योजना आता पुढे चालूच राहील. ओके, दुसरी आहे पोटनियुक्ती संदर्भातील राजकीय घोषणामध्ये योजना. 5 जानेवारी 2026 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि MNS यांनी त्यांच्या वचननाम्यात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या घोषणेत बेसिकली त्यांनी सांगितलं आहे की घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये भत्ता देण्याचे त्यांनी वचन केले आहे आणि जे ह्या योजनेशी थेट संबंधित आहे आणि गरीब महिलांसाठी वित्तीय सहाय्य वाढवण्याची त्यांची आशा आहे. ओके, ही दुसरी अपडेट आहे. ओके, नंतर आहे दावा तपासणी आणि लाभार्थी संख्या बदला. आधीच्या महिन्यांमध्ये शासनाने योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि सूची कमी करण्याचे काम सुरू केले होते. सध्या सरकारी डेटानुसार पात्रतेच्या निकषांनुसार आता ही तिसरी अपडेट आहे बघा, थोडीशी महत्त्वाची आहे. काही महिलांचे नाव योजनेच्या लाभार्थी सूचीबाहेर काढले गेले आहे. जसे की जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला, गाड्यांची जास्त मालकी किंवा दुसऱ्या योजनांचे फायदे मिळणे हे कारण देऊन या महिलांना बेसिकली वगळण्यात आलेला आहे. ओके, जर एखाद्याचं उत्पन्न जास्त असेल, जर त्या क्रायटेरिया पूर्ण होत नसेल आणि गाड्या जास्त असतील मालकी हक्क, तर ह्या योजनेतनं लाडकी बहीणमधनं त्यांना काढलं जाऊ शकतं. ओके, हे बदल वैध निकषांनुसार आधारित असून यामुळे काही भागात लाभार्थी संख्या थोडी कमी झाली आहे, परंतु शासनाने सांगितले की पूर्वी दिलेली रक्कम मागे घेतली जाणार नाही. म्हणजेच की आता काही लाडक्या बहिणींनी काय केलं आहे की त्यांना एवढा क्रायटेरिया माहीत नव्हता. उत्पन्न केवढं पाहिजे, गाड्यांची मालकी केवढी पाहिजे, दुसऱ्या योजनांचे फायदे मिळत असतील तर हा फॉर्म भरला पाहिजे का नाही. तर एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्या जणांना माहीत होत नाहीत, तरी त्यांनी फॉर्म क्लिअर केला आणि पैसे त्यांना मिळत होते. आता चौकशी जरी झाली तरी त्यांचे पैसे काही रिटर्न घेणार नाही. जे झालं फक्त आता योजना त्यांची ही बंद केली जाणार. ओके, आणि सरकारने आणि एक नियम लागू केला आहे, अजून एक डॉक्युमेंट्स आणि इलिजिबिलिटी व्हेरिफिकेशन सुरू केले आहे. म्हणजेच की यामध्ये तपासले जात आहे की तुमची उत्पन्न मर्यादा किती आहे, कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी आहे तुमची, आणि इतर सरकारी योजनांचे तुम्हाला फायदे होत आहेत का नाही, वाहन मालमत्ता तुमची माहिती एक्झॅक्टली किती आहेत. म्हणजेच की ह्याच्यातनं हे बघितलं जाणार की जे पात्र नाहीत त्यांची नावे ह्या यादीतून काढली जात आहेत आत्ता रनिंग टाईमला. म्हणजेच खरी लाभार्थ्या महिलांनाच लाभ देण्याचा निर्णय आहे. बरोबर आहे ना, कारण की ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना लवकरात लवकर पैसे यामुळे भेटतील. नंतर आहे KYC आवश्यकता आणि हप्त्याच्या जारी स्थिती. म्हणजेच की लाभार्थ्यांना योजनेचा लाभ निरंतर मिळवण्यासाठी KYC करणे आवश्यक आहे, असेही प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले. KYC न केल्यास पुढील हप्ते वेळेत किंवा परिपूर्ण मिळण्यास अडथळे येऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर KYC प्रक्रिया पूर्ण करावी, आव्हान असे करण्यात आले आहे. म्हणजेच की आता काही महिलांची उत्पन्नाचा दाखला पण बरोबर बसतो, जो क्रायटेरिया लागू होय तो सगळं त्यांचा क्लिअर आहे, पण त्यांची KYC राहिल्यामुळं अशा पण महिलांना अजून आता पैसे मिळत नाही आहेत. ओके, आणि ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे किंवा इतर कारणांमुळे त्या पात्र नाहीत अशा काही लाभार्थ्यांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहे. ओके, पण महत्त्वाची गोष्ट काय आहे, ज्यांना आधी पैसे मिळाले त्यांची रक्कम आता सरकार परत घेणार नाही. म्हणजे पूर्वी जो तुम्हाला पैसा मिळालेला आहे तो पैसा आता तुमचा सुरक्षित आहे. आणि KYC सांगायचं झालं तर हे चौथा अपडेट सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेने पुढील हप्ते मिळवण्यासाठी KYC करणे आवश्यक आहे. म्हणजेच की जर KYC झाली नाही तुमची, जरी तुमचा क्रायटेरिया पूर्ण आहे
तरी तुमचा हप्ता थांबू शकतो. ओके. म्हणून सर्व लाभार्थींना शासनाचे हे आव्हान आहे की लवकरात लवकर तुम्ही eKYC पूर्ण करा. आता डेट वाढवली तर नाही आहे अजून. जर आले असेल अपडेट तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. ओके. नंतर आहे 5वी अपडेट. मागील स्क्रुटिनी आणि सुधारणा संदर्भात गेल्या महिन्यांमध्ये मोठ्या संख्येने नॉन पात्र लाभार्थी जसे की सरकारी नोकर, जास्त उत्पन्न गटातील महिला योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. हुनरमंद पडताळणी प्रक्रियेमुळे सरकार समाजकार्याच्या निकषांवर भर देत आहे आणि योजना फक्त पात्र महिलांना मिळेल इथून पुढे अशी सुनिश्चिती त्यांनी जाहीर केली आहे. म्हणजेच की महत्त्वाचा पॉईंट आहे, मुंबई आणि इतर निवडणुकींच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचा समावेश त्यांनी केला आहे. काही पक्षांनी असे पण सांगितले आहे की महिलांना दरमहा 1500 भत्ता वाढवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. योजनेला राजकीय पाठबळ कायमच राहणार. ओके. त्यामुळे ज्या नॉन पात्र लाभार्थी म्हणजे याचा अर्थ काय की जसे की सरकारी नोकर महिला किंवा ज्यांना जास्त उत्पन्न आहे त्या गटातील महिला, तर यांना काय केलं या योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहे. ओके. त्यामुळे बाकी गरीब महिलांना किंवा ज्यांना खरंच आर्थिक गरज आहे त्यांचं जर सगळं क्रायटेरिया पूर्ण असेल तर त्यांना जास्त काही चौकशी करायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाईल. ओके. महिन्याच्या महिन्याला. ओके. एवढं सांगायचं आहे की योजना बंद होणार नाही, योजना सुरूच राहील. मोठ्या प्रमाणावर पडताळणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे खूप लोकांना वगळण्यात येणार जे क्रायटेरियामध्ये पूर्ण बसत नाही आणि जे पात्र महिला आहेत त्यांना आता लवकरात लवकर आता कंटिन्यू पैसे येत राहणार. ओके. अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत. eKYC अनिवार्य आहे, तुम्हाला ती कंप्लीट करावीच लागेल. जर डेट वाढवून दिली तर महिलांसाठी योजना आता ही कायम ठेवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ओके. आता जे पण लाडकी बहिणीचे जे आता महत्त्वाचे अपडेट येणार आहे ते येणाऱ्या काळात ते तुम्हाला एकदम फास्ट रीतीने आणि एकदम बरोबर बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. थँक्यू.